राय सोनी घरंदाज. नमस्कार रसिका मायबाप. येता येता आणि जाता जाता, जाता जाता आणि येता येता तुमच्या डोक्यामध्ये फक्त एकच प्रश्न घुमतो, तो म्हणजे या जगामध्ये राहायचं कसं. सध्याच्या जगात अन्न, वस्त्र, निवारा याच्या पुढे जग गेलंय बरं. आणि पहिले आपण काय म्हणत होते, अरे संसार संसार जसा तवा चुल्ह्यावर, आधी हाताले चटके तवा मिळते भाकर. सध्याच्या जगात आपली संस्कृती, आपली सभ्यता आणि आपली पारंपरिकता या काळामध्ये पडद्याआड जात आहे. आणि याच काळात आमच्यासारखे बरेचसे लोक आहेत जे या गोष्टीला फाटा न देता जोपासताय. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की मी कोण, तर मंडळी, मी आहे या समाजातला एक घटक जो आपली संस्कृती, समाज व्यवस्था, राजकारण याच्यामध्ये घडणाऱ्या गोष्टी तुमच्या समोर मांडणारा एक किडा. काय? हो हो, बरोबर ऐकलं तुम्ही, एक किडाच. कारण संस्कृती आणि पारंपरिकता जोपासणारे तुम्हाला किडेच वाटतात. कारण समाज आणि राजकारणाले कोपरखडी मारली किंवा दांभिकपणा दाखवला की तुमची जीवावर येते ना. तर मंडळी, आज आपले सत्कार मूर्ती आहे सुरेश भाऊ. आणि सुरेश भाऊ हे राजकारणातले एक उत्तम व्यक्तिमत्व. आणि एवढंच नाही तर या टायमाला आमदारकीसाठी उभे सुरेश भाऊ. 4 वेळा नगरसेवक होऊन गेलेले सुरेश भाऊ यायना जे काही गावाची घाण केली आहे आणि ज्या काही मूलभूत सुविधा ते देत नाहीये. काय रे, तुला काही लाज शरम आहे की नाही? आहे का नाही? मी तुले माझ्या कार्यक्रमच्या सभेतनं नागरिक म्हणून बोलायला लावणार होतो आणि तू माझ्या मत करतोय. मग तुले मी न केलेल्या गावातल्या सगळ्यात चांगल्या गोष्टी सांगायच्या होत्या आणि आता तू माहिती या सर्वांसमोर इज्जत काढणार आहे का? हा ना. ते कसं आहे, या लोकांना ना आपण फक्त चांगल्याच गोष्टी सांगायच्या आणि वाईट गोष्टींचा विचार करायचा नाही. ओ भाऊ, अरे तुम्ही कुठे, हा कुठे? मला असं वाटतं या बैलाला आपल्याला पहिले लिहिल्यानं पडेल. आता वाच काहीतरी चांगलं बोल. कारण भाऊ, हा भाऊ, भाऊ तू बोलतो बरोबर आहे, पण हा गावभर कान कापेल डुकरावानी फिरतो. એટલે वाचता लिहिता तरी येत असेल का? हा चालेल, बी बरोबर आहे. काय तुला वाचता येतं ना? हो भाऊ. अरे ये करता येणार वाचता येतं ना मला, सगळं वाचता येतं मला. माणसाचं चालणं, माणसाचं बोलणं, त्याचं मन, त्याचे डोळे, सगळं वाचता येतं मला. आणि लिहिलेल्या अक्षराचं जर का तुम्ही विचारसाल तर त्याच्यात ना मला खोटेपणा असतो. कारण लिहिलेलं सगळंच करे. कशावरून म्हणता तुम्ही? म्हणजे आम्ही जे काही लिहितो ते सर्व खोट आहे का रे? मग खरं बी तर नाही ना भाऊ. अरे याच्या नादी लागणं म्हणजे आपल्या इज्जतचं 12% करणं आहे. असा एक माणूस शोधा जो सभेतनं उठून आपल्याबद्दल चांगलं बोलेल. हे राजकारण काही गंमत नाही बरं. हा जर का खरं बोलला ना तर आमदार तर सोडा, पुढच्या वेळेला कोणी नगरसेवक बी निवडून देणार नाही. हा भाऊ, बरोबर बोलता तुम्ही. एक काम करा, त्याला दिलेले सगळे पैसे आणि कपडे परत घ्या आणि त्याच्या कंबळल्यात लाच झाली सरी ना त्याला घरी पाठवा. ओ भाऊ, ऐकी तरी घ्या. हो भाऊ, ओ भाऊ तुमच्या पाया पडतो. ओ भाऊ, कलाकार आहे हो भाऊ मी, खोटा कसा बोलू? विचारातून विश्व निर्माण करणारे आम्ही लोक आणि तुम्ही आम्हालाच पाया खाली खेचता. भाऊ, गावाचा जर का खरंच विकास झाला असता ना तर चांगलाच दिला
हा 24 तास प्रवास करून इथे आली अन पाठ येतं काय तू अजूनही पोळ्या करतीये हे असं कसं चालील हे पाय तुला जर काय घरात राहायचं असेल अन नोकरी टिकवायची असेल तर स्वयंपाकात दूध नसून चालणार नाही तशी बघू नको खूप मोठी अधिकारी आहे लवकर स्वयंपाक कर आणि भूक भागव नाहीतर जेवण टाकून देईन काय बोलू मला त्याला टाकशील तू मला त्याला टाकशील काय झालं? काय झालं? आवाज काय झाली? थांब. काय झालं ओ बाई हे काय सुरू आहे माझ्या घरात तुला कितल्या दाव सांगलाय मी ना की तो चुला सोडून त्या गॅसवर स्वयंपाक करत जाय आपल्या घरात गॅस आहे आपल्या घरात तर गॅसच नाहीये हा पण तुम्ही लोक मला एक सांगता ठीक अरे या 2026 मध्ये बी तुम्ही लोक त्या चुल्यावर स्वयंपाक करताय माया घराची भीत पुरी काळी कुट करून ठेवली आहे हे पा 2 महिन्याचं भाडं बाकी आहे ते कधी मिळणार मला राक्षस बनायला मजबूर करू नका नाहीतर हा जो काही तुमचा संसार थाटलाय ना त्याने मला रस्त्यावर आणायले जरा बी टाइम लागणार नाही गरीब गरीब समजून मी ना तुम्हाला घरात काय घेतले तर तुम्ही महाच डोक्यावर नाचायला लागले बेटा काल उतर हो अण्णा चाल लवकर जेवणाले वाढ मला आजच्या 2 महिन्याचं भाडं पाहिजे नाहीतर काय नाही तर काय नाही पहिले ना घर मालकानं बी हेच वाक्य माझ्या कानावर टाकेले आणि त्याचं बोलणं ना माझ्या मनात घर करून जायले अव एका कलाकाराची बायकोय तू आपलं काम कधी बी वाईट नाही राहत ते कधी बी चांगलं ना खरंच राहते कारण बेटा हो अण्णा हा जाय हे शर्ट टांगी आहे अभ्यास कर ना मी बोलून तुला जेवणाले हो जाय अव प्रेक्षक जर आपल्याला काही वाईट बोलले ना तर त्याचा राग नाही मानायचा तुमची कला आहे ना तिले घाला चुलीत पण आपल्या संसाराच्या या राड गाडग्याचं काय संसार 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 काय असतो 2 जीवांचा मेळ असतो त्याला लागते कधी फोडणी कधी लागते मिठाची धार सप्तरंगांनी सजलेला हा एक साज असतो घरात सगळं स्कूटी जायले त्याचं काय करायचंय आणि तुमच्या या कामानं आपलं घर चालतंय 10 वर्ष झाले आपल्या लग्नाला 10 आता लोक चालतच होतं ना चालत होतं म्हणजे मी ना चालवेले ना तवा चालले 2 भरायचे काम करी सण चालवेले आज तुमची कमाई त्या शिबिका आहे दिवसाले 10-20 रुपये अव एका कलाकाराची कमाई म्हणजे एका कलाकाराची कमाई म्हणजे या प्रेक्षकाच्या टाळ्या येईन आपसुक देल प्रेम अन दाद याच्या चेहऱ्यावरच स्मित हास्य अजून एका कलाकाराले पाहिजे तरी काय काय टाळा वाजवते आणि तुम्ही तुमच्या या टाळ्यांना 2 वेळ चालणं भेटताय का चल ये जेवायले हो आई चला अण्णा हो चला मेरा नाम चिंतामणी मैं तो खाऊंगा चटनी अन फुटवर हा डोंबराचा खेळ चालणार आहे तुम्ही नकला करता लोकांना हसवता पण यानं कमाई किती होते हे पा आता ना हे सगळं सोडी द्या आणि काहीतरी कामाचं पा अव मयासारख्या भोरप्याचं जीवन हे कलेले व्हायला राहते आणि एक गोष्ट ध्यानात ठेवजो आज नाही तर उद्या मी एक दिवस तुमच्या समोर मोठं जग उभं करीन अरे बेटा हो ना हा जेव्हा हो जग उभं करणारे म्हणे 2 महिन्याचं भाडं थकी जाईल पहिले ना ते उभं करा अव तू काही ताण नको घेऊ करीन मी काहीतरी इन म्हणे काहीतरी का रे बेटा मग कशी होती ती आजची शाळा मस्त हा पण अण्णा शाळेतले शिक्षक कधी कधी काय शिकवतात ते समजतच नाही समजत नाही असं कसं समजत नाही अरे मग विचारायचं ना ते हे पाय एखाद्या लहान लेकराले जर का भूक लागली तर ते काय करतं रडतं मग तेव्हा त्याच्या मायले समजतं की त्याले भूक लागलीये तसं शिक्षणाचं बी बेटा
जर लोक तुले शिक्षणाची भूक लागणार नाही तर लोक ते बी तुले कस काय सांगतील? हा. हे एवढं बाकी तुम्हाला आहे ना चांगलं जमतं बर का, पण स्वतः कधी या गोष्टीचा विचार करेल हे? अव माय काम आहे या लोकांचे डोळे उघडणं आणि या समाजातल्या अन्यायाले वाचा फोडणं. ते काम मी आणि माई पोरगी दोघी मिळी सण करू. हो अण्णा, पण मी कशी? तू कशी? बेटा तू शिकशील, मोठी होशील आणि या समाजासाठी काम करशील आणि मी भोरप्या बनून या समाजातल्या अनिष्ट रूढी परंपराले फाटा देईन. आणि संसाराचं काय? तुम्हाला ना या जगाची पडेल आहे, पण स्वतःच्या घरची काहीच नाही. माया सोडा, तुमचं बी आहे ना सोडीत द्या, पण कमीत कमी आपल्या पोरीला पोटभर खायला मिळेल इथलं तरी कमवा, दुसरं काम पहा. मला ते माणूस जग्यासाठी खातो, खायासाठी नाही जगत काय. आणि एक गोष्ट ध्यानात ठेवतो, आज नाही तू उद्या मी तुमचे सगळे सपन पुरे करीन. भरोसा ठेव माझ्यावर. 10 वर्ष झाले हेच वाक्य ऐकत आली मी, आणि आता मला भरोसा नाही, पण तुमच्या अशा वागण्याचा कंटाळा येतोय, कंटाळा. दिवसभर तर तुम्ही घरी नसता, पण लोकांचे बोलणे खाणे पडता मला. लग्न झालता तेव्हा सुखी संसाराचे गैरे स्वप्न दाखडले होते. काय म्हणायचे? मी तुले ना सोन्यानं मडवीन. अरे बापरे, सोन्यानं मळ याचं काय सांगती? मी तुले हिरे आणि मोत्यानं मळवीन. माझ्यासाठी तू आज बी तशीच आहे जशी मी ना तुले पहिल्यांदा पालती. त्या तुणतुण्याच्या तारासारखी, बासरीच्या सुराईसारखी आणि गिरणीच्या बोंग्यासारखी. मी गिरणीचा भोंगा दिसते? आवाज तसं निवा. त्या चंद्राच्या चकोर सारखी, टिमटिमणाऱ्या ताऱ्यासारखी आणि सप्तपतीच्या ज्वाळेसारखी. हे असे स्वप्न दाखवली समाज तुम्हाला लग्न करेले त्या हिऱ्यानं आणि मोत्यानं मडवसान. माया पदरात सुखी संसाराचं दार पडीन असं वाटलं होतं, पण तुम्ही नाही ना माया पदरात फक्तच निराशा होतली. ओ माय गुच्चू बस. पोरगी ऐकते. ऐकू द्या ना, तिला बी तर समजलं पाहिजे की आपला बाप कितला बिनकामचा आहे. मालते. घरात खायला अन्न नाहीये, 2 महिन्याचं भाडं तर केलंय. कुठवर अन कशी सांभाळून या घराले? आ? सांगा ना. बाया जेव्हा सांगता ना की माया नवरा हे काम करतो, माया नवरा ते काम करतो, तेव्हा त्याच्या बोलण्यात गैरा अभिमान राहतो. आणि मी ना माया स्वाभिमान पुरा गहाण ठेवेल राहतो. अहो मायासाठी नाही, पण आपल्या या पोरीसाठी तरी कमवा. पण आई, अण्णा जे काम करता ते मला आवडतं. काय झालं? आपल्याकडे 2 वेळचं खायला अन्न नाही, पण मी आनंदी आहे. मला गर्व आहे माझ्या अण्णांवर. माझी अण्णा हिरो आहे. माय अण्णा इज हिरो, भोरपी ना हिरो.
मालते हस हस हसते की नाही हस मालते मालते हस बरं हस हस मी फोटो तुला हस बरं हस 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 खुले करून तुले हस हस मालते मालते हस हस मालते मालते मी फोटो हस हस अण्णा, तुम्हाला आज मी शाळेजवळ पाहिलं. हो का काय करत होता बेटा मी तिकडे रसिका मायबाप, येता येता जाता 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 येता येता आपल्या डोक्यात एकच प्रश्न पडतो की या जगात वावरायचं कसं. सध्याच्या जगात अन्न वस्त्र निवारा याच्या पलीकडे जग गेलं. आपली संस्कृती आपली सभ्यता आणि आपली पारंपरिकता या काळात पडद्याआड जात आहे. पण आज आमच्यासारखी बरीचशी मंडळी आहे जी या गोष्टींना वाटा न देता जोपासते. आज तुम्हाला प्रश्न पडला असेल की मी कोण, तर मी आहे या समाजातला एक घटक जो सांस्कृतिक समाज व्यवस्था राजकारण यातील घडणाऱ्या अनिष्ट गोष्टींची ओळख करून देणारा एक किडा. दादा, मारू नका दादा, मारू नका दादा, मारू नका दादा, दादा, मारू नका दादा, दादा, मारू नका दादा, मारू नका, तुमचे पाय पडतो मी, मारू नका दादा. गलत झालंय हो मी, खोटं कसं बोलू दादा, मारू नका दादा, दादा, मारू नका दादा, मारू नका दादा, मारू नका. चला डॉक्टर या लवकर पाहणं तिला काय झालंय. बेटा आकर, हे बघा तिच्या मनावर एक आघात झालाय. दॅट्स वाय एका मोठ्या डिझीजचे परिणाम लक्षात येत आहे. डिसीज डिझीज म्हणजे आजार. मला सांगा बेटा, तुला जेव्हा थकवा जाणवतो तेव्हा काही होतं का? हो डॉक्टर, आम्ही या गोष्टीचा कधीच नीट विचार नाही केला हो. पण कवा कवा आहे ना, बोलताना नाहीतर शाळेतून येताना ते मध्येच थांबी जायची. अनु मोकळा श्वास घेतला की तिला बरं वाटायचं. हो डॉक्टर. म्हणून मी तुम्हाला सांगते तिला लवकरात लवकर एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जा. डॉक्टर पण तिले नक्की झालंय तरी काय. बघा, मला असं वाटतं की बालदमा असू शकतो, फुफ्फुस किंवा हृदयाचा आजार असण्याची शक्यता नाकारता येत नाही. डॉक्टर तुम्ही काय म्हणताय मला काही समजत नाहीये. हो, हे बघा मी सोप्या भाषेत सांगते. बघा, फुफ्फुसामध्ये इन्फेक्शन असू शकते, थकवा जाणवेल, पण हो, जर तिच्या हृदयामध्ये एक छोटस जरी छिद्र असेल तरी तिच्या हृदयावर जेव्हा दडपण येईल तेव्हा देखील तिला श्वास घ्यायला त्रास होऊ शकतो. डॉक्टर मग त्रास झाला कशापायी. बघा, याची काही कारण असते, जसं की गर्भावस्थेत बाळाचा विकास होताना झालेल्या बदलांमुळे, किंवा मग अनुवंशिकता पण एक घटक असू शकतो. आता काय करायचं मग. मी तर आधीच सांगितलं, तिला मोठ्या हॉस्पिटललाच घेऊन जावं लागेल. तरी अंदाजे खर्च किती आहे डॉक्टर. खर्च बघा, नॉन सर्जिकल असेल तर कमी येईल किंवा जास्त येऊ शकतो. तरी माझ्या मते 1.5 ते 2 लाखांपर्यंत खर्च येऊ शकतो. काय? हे बघा, मी फक्त अंदाज सांगितला, पण कमी येईल नाही तर जास्त येईल. अहो पण इथला पैसा आम्ही आणायचा कुठून हो? अहो रस्त्यावर नाक्यावर कला दाखायचं आणि आम्ही पैसे कमवता. अनया इथल्या मोठ्या रकमेचा बंदोबस्त कसा करायचा? माझ्याजवळ ना
हे घ्या पण मायापुरीला अहो, बरं ताई, करा. थांब. काहीतरी करा डॉक्टर. हे बघा माझ्याकडे एक छोटंसं क्लिनिक आहे. माझ्याकडे आवश्यक त्या सोयी सुविधा नाहीये. मी तुमच्या मुलीचं चेकअप करू शकते, पण या पलीकडे काहीही नाही. येते मी. येतो. आई बोल आरामात. आई काय झालं? मी मरणार आहे का? नाही पोरी, असं काही बी नाही होणार. तुला ना छातीत जरसा कफ होईल. तो एकदाचा उतरी गेला ना, तू परत शाळेत जाशील. गैरी शिकशील आणि मोठी अधिकारी बी होशील. तुला भरोसा आहे ना आमच्यावर? सगळं ठीक होईल जाईल. हा तू आराम करा. का हो? या पोरी दवाखान्यात नाही की नाही? माझ्याकडून नाही हालत पावत नाही आता. काही तर करा. अव 1.5 ते 2 लाख रुपये कुठून आणू मी? नाक्यावर न पारावर कला दाखवून लोक मला 10 रुपये देतानी. आता एवढे पैसे कसे जमायचे हे मलाच सुचत नाहीये. पण असं हातावर हात तरी संग कशी राहायचं का? तू ना काही ताण नको घेऊ, करीन मी काहीतरी. मी तुम्हाला ना पहिल्यापासूनच सांगत होती की काहीतरी काम पहा, कुठं तरी कामाला जा. पण तुम्ही नाही ना तेव्हा माझ्या काहीच नाही ऐकलं. अवस गावोगावी पिढ्या रुचली सण, कला दाखाई सण, पैसा जमत नाही. हा जर का तुम्ही ना काहीतरी काम धंदा करेल राहता ना, तर जरसा पैसा शिल्लक राहिला असता हो. या जगात आहे ना पैशाशिवाय एक पान बी हालत नाही. आणि तुम्ही तुमच्या कलेतनं विश्व निर्माण करणार होते. हवं एक टाइम आहे ना तुम्ही तुमच्या कलेतनं विश्व निर्माण करून बी टाकाल. पण सध्या त्याचं काय? ते विश्व तर खोटच राहील ना. हे जे तुमच्यासारखे कलाकार असतात ना, ते बी याच खोट्या विश्वात जगता. आणि याच्या सकट तुम्हाला बी हे खोटं विश्वास खरं वाटतं. पण खरं काय राहतं ना, हे तुम्हाला माहीतच नसतं. माहीतच नसतं. अव जेवढी चिंता तुला आहे ना तेवढी चिंता मला बी आहे. अव मी नकला करतो, वेगवेगळे सोंग घेतो, पण पैशाचं सोंग कसं करू मी? आपल्यावर असा टाइम आम्ही ना स्वप्नात बी विचार नाही केलता. अशा टायमाला तुला मला साथ द्यायला पाहिजे. मी खचलाय मालती, मी खचलाय मालती, मी खचलाय, मी खचलाय मालती. का हो? सुरेश भाऊंले जाऊन भेटा ना, त्याच्याकडून काही मदत होईल का पहा. सुरेश भाऊ, अरे काय रे, ते आपले बॅनर बरोबर लावले ना? हो बॅनर हम्म. तळलं ना जर त्यांना हा तळलं बॅनर लावले आपण ना. हा का? आणि तुम्हाला माहिती आहे का 50 फुटाचा कटआउट उभा केलाय. किती? 50 फुटाचा. वा 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 वा. आणि तो बी कसा? असा भाऊ. आणि भाऊ. पैसे? हो पैसे हम्म. तुमचं नाव सांगतास काम झालं ना आपलं. हा का? भाऊ माझ्या पोरीची तब्येत लय खराब आहे. मग मी काय करू? आपल्या लोकांचा प्रतिसाद कसा आहे? लोकांचा प्रतिसाद हा. लहानापासून तर मोठ्यापर्यंत आणि मोठ्यापासून म्हाताऱ्यापर्यंत फक्त एकच नाव, सुरेश भाऊ. मी मदत करा ना. मदत? अरे बाबा, तू तर हरिश्चंद्राची औलाद आहे ना. गावात तर मग इज्जत काढेल, तू एक नंबर आहे. आणि तुला मदत करू मी? भाऊ झालं गेलं ते सगळे इसरीचा. मग पोरची तब्येत लय खराब आहे. मला दवाखान्यासाठी 1.5 ते 2 लाख रुपये लागताय. तेवढी मदत करा ना. बाया उठ, पहाड़ के नीचे. भाऊ मला पैशाची मदत करा ना. 1.5-2 लाख लागताय तुला? हा? अरे काय राडा पोत्रा, तुला कितीदा सांगितलंय मी ना की त्या टॉमीला बांधिसन ठेवत जाय, तरी तू ऐकत नाही.
हा भाऊ आत्ताच बाणी आला मी टॉमीले. जा लवकर बांधते त्याला. चिंतामणी तुला पैसे पाहिजे ना? एक काम कर, भाऊ आले की डायरेक्ट भाऊचे पाय पकडी घेतो, तुझं काम होईल ते. पण माझे नाव नको समजो. हा येऊ दे बोलले भाऊ. भाऊ आपला टॉमी ना आजारी आहे, त्याले दवाखान्यामध्ये की जाणं पडेल. बापरे, म्हणून तो सकाळपासून येऊ लावताच आहे का? मग आता माझ्या बरोबर कोण केली? अरे बापरे भाऊ, हे तर लय मोठं जिंगाट झालं. आता तुमच्या बरोबर कोण? भाऊ मी किन्न तुमच्या बरोबर. हा येणार आहे. तू खेळशील? हो. अरे पण तो पाळीव आहे आणि तू चावणारा चावणारा. हा. म्हणजे मी जे माय कुत्र्याला सांगतो ना तू तसंच करतो ना रे. तू येता सनी ना, तू गावभर माझ्या नावाने भुकत फिरतो की मी ना गट्टारीनी बांधल्या, मी ना रोडनी बांधले, मी ना लाईटनी लावले, मी ना पैसे काही घेतले. चूक झाली सुरेश भाऊ, मी ना कुत्रा बनी सांगेल आणि आयुष्यभर तुमच्याबद्दल मी काहीच बोलणार नाही. ना बोलतो बी नको. हा चिंतामणी, तुला पैसे पाहिजे ना? हो. आता जसं माय टॉमी करतो ना तसाच तू नवी करायचं, तेव्हाच पैसे भेटतील. हो करीन मी. चल टॉमी बन. अरे भले बन. का रे हो, आणि कुत्र्यासारखी जीभ बाहेर गाडी काढ. बोला इकडे. चल बोला नाही टॉमी. चल घे 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 टॉमी. अरे बॉल इकडे रे, इकडे. काय कुत्रा बनवून अरे? हा ना. चल लवकर. चल घे. चल 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 चल. आता घे बाई. घे 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 घे. आणि इकडे. हा आता आहे ना एकदम जोरात भुकीसून जायचं आणि चांगलं भुकला ना तर काय भेटी? बिस्किट. चल जोरात एकदम. एक बिस्किट. जोरात दोन बिस्किट. जोरात जोरात. तीन बिस्किट. पुरा बिस्किटचा पुडा. मस्त भुकला रे. आणलं बिस्किट इकडे. ये टॉमी चल घे. चल 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 चल. एवढं काही झालं रे? शांत बस. चल घे. बिस्किट खातोय ना? चल घे चल 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 चल, चल घे. चल चल. घे. घे घे. आणि तू नाही ना आता मला शेपूट आले संध्याची. हा घ्या भाऊ पट्टा. चल शेपूट आलो. चल हलो हलो हलो. हॅलो हॅलो ना रे. हॅलो. हो का? हा. चांगली रमत आहे, रमत. चल. चांगली आहे ना? चल, हॅलो हॅलो लवकर. हॅलो हॅलो हॅलो. हो. हा? तुमची चप्पल काही खराब दिसते. हा ना? पुसणं पडेल. अरे आपला टॉमी आहे ना तो पुशीन. हा. एक टॉमी चल नाही चप्पल साफ कर. हाताने नी जसे कुत्रे साफ करताना जीभ आहे ना तसं. हा. चल. चला चप्पल खराब करतोय. चला रे आपल्याला कामा धंदे काय येण्याच्या नादी लागतात. चला. ओ सुरेश भाऊ, ओ सुरेश भाऊ, मग ऐकी तरी का? ओ सुरेश भाऊ, ओ सुरेश भाऊ, मग पोरगीची तब्येत लय खराब आहे सुरेश भाऊ, ती मरून नाही सुरेश भाऊ. ओ सुरेश भाऊ. मी ना तुम्हाला समजायलंय ना, गैरवशील नाही दिलं.
जन्म देत्या मायपेक्षा बापाचं प्रेम आपल्या पोरावर जास्तच राहत. फक्त ना ते दिसत नाही. का बरं करता तुम्ही असं? सांगा ना, का बरं करता असं? अहो, प्रेम मन पैशामध्ये शेवटी माणूसच हरतो. मी न तर फक्त मै कला दाखवून या लोकांना हसायचा प्रयत्न केला. एखादा जर का दुःखात असेल तर त्याच्या चेहऱ्यावर आनंदाची लकीर उमटवली. सांग मालती याच्यात माय काय चुकलं? सांग मालती याच्यात माय काय चुकलं? तुमचं काय बी चुकेल नाही. या जगात सकटच आहे ना. मी बी तुमच्या कलेची कधीच कदर नाही केली. का हो? तुम्हाला वाटायचं ना की मला माया कलेतून विश्व निर्माण करणे. आज मी तुम्हाला सांगते, उठा न करा विश्व निर्माण, करा विश्व निर्माण. कुकू बेटा उठ. आपल्याला दवाखान्यात जाणं आहे. अण्णा, तुम्हाला त्रास देऊन मला दवाखान्यात नाही जायचं. बेटा याच्यात त्रास कसला? तुला लवकर बरं होणार ना? पण अण्णा, दवाखान्यात गेल्यावर मी बरी होईल. बरी? तू बरी होशील आणि गैरी शिकशील आणि आपल्या परिवाराला तू पुढे घेऊन जाशील आणि बेटा तू मोठी अधिकारी बी होशील. अण्णा, आपला संसार 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 काय असतो? बोल बेटा, संसार संसार काय असतो? दोन जीवांचा मेळ असतो. त्याने लागते कधी फोडणी, कधी लागते मिठाची धार. सप्तरंगांनी सजलेला हा एक साज असतो. कुकू बेटा आपल्याला दवाखान्यात जाणं. अरे बापरे कुकू बेटा, ते पाय दवाखान्यातले मोठे डॉक्टर आले. आता की नाही ते तुले दवाखान्यात घेऊन जातील. मग ते त्यावर गैर प्रेम करतील आणि ते अशी गैरा गप्पा बी मारतील. एका डॉक्टरची वस्तू खाली पडल्यावर दुसरा डॉक्टर त्याला हाकलून देईल, पण तो माफी मागून त्यासाठी परत उभा राहील. मग एक डॉक्टर तुला बरं करण्यासाठी सुई देईन आणि सुई लागल्यावर त्या हृदयाची धडधड वाढीन. आणि मग त्याची धावपळ सुरू होईल. आणि मग तू बरी होशील. बेटा तुला बरं वाटतंय ना? हो सर, पण सर मी माझ्या अण्णासारखी नक्कल करू शकेल. मग हे बोलल्यावर ते तुझ्याकडे पाहतील, तू त्याच्याकडे पाहशील आणि ते तुझ्याकडे पाहून हसतील आणि तुला घरी घेऊन येतील.
आपण सगळे मुक्त होऊन जाऊ आणि आपल्या घरात फक्त आनंद राहील. भरघोस आनंद.